हेच उमेदवारांना वचननामा जाहीर करण्यासाठी शिवसेना भवन हेच ठिकाण का निवडण्यात मग प्रेस कॉन्फरन्स तर ब्ल्यूसीला झाली. शिवसेना भवनासारखी प्रेरणादायी जागा दुसरी या महाराष्ट्रात आहे का? जिथे बाळासाहेब ठाकरेंनी, हिंदुहृदय सम्राटांनी, शिवसेना प्रमुखांनी जिथे बसून अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण केलं, मराठी माणसाच्या न्यायी हक्कासाठी संघर्ष केला, त्यात राज ठाकरेसुद्धा सहभागी होते बराच काळ, त्या जागेशिवाय दुसरी कोणती जागा आमच्यासमोर दिसत नाही. आणि जिथे शिवसेना भवन आहे तिथे आता मनसेचा उमेदवार लढतोय ना. अरे विचार काय करताय, मी सांगतो ना. मग मोहन भागवतांना सांगा, बोला मराठीत बोला. त्यांना कधी मराठीत बोलताना ऐकलंय का तुम्ही जास्त? बोला ना मराठीत. नाव भागवत आहे ना तुमचं. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेडक्वार्टर मुख्यालय जर नागपुरात आहे, त्यांनी त्यांचा सगळा कारभार मराठीत केला पाहिजे. तुम्ही जा त्यांच्याकडे, हिंदीमध्ये बोलतात. राज ठाकरेंनी त्यांच्या उमेदवारांना कानमंत्र देताना, सल्ले देताना सांगितलं होतं की तुम्हाला ऑफर्स येतील आणि तुम्ही त्याला बळी पडू नका. आणि स्वतःला देखील ऑफर आलेल्या होत्या, त्यात सर्वांना त्यांनी पळवून लावलं असं त्यांनी जाहीररित्या सांगितलं. हो, मला माहिती आहे. मला ही सगळ्या पडद्यामागच्या पटकथा मला माहिती आहेत. कोणाच्या ऑफर होत्या? कोणाच्या ऑफर्स होत्या राज ठाकरे? कशाला सांगायला पाहिजे? मराठी माणसामध्ये फूट पाडण्यासाठी सगळ्या पद्धतीचे प्रयत्न केले, पण राज ठाकरे साहेब हे अत्यंत ठाम राहिले की मराठी माणसामध्ये यावेळेला कोणती फूट पडू देणार नाही. उद्धव आणि राज ठाकरे यांचं जे ऐक्य आहे, ही जी एकी आहे, ह्याच्यामुळे विरोधकांच्या पोटामध्ये, भाजपच्या पोटामध्ये, मिंद्यांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे. चला, एक मराठीत प्रश्न आहे की या निवडणुकीत दिसत आहे महापौर कोणाचा, कोणत्या भाषिक असेल, आणि सगळेच जण सांगतायत, जे दावे केले जात आहेत, कोणी ठाकरे बंधू म्हणतायत मराठी, महायुतीचे नेते म्हणतात महायुतीचा, कोणी म्हणताय उत्तर भारतीय होणार. आता हा केंद्रबिंदू ठरतो आहे महापौर नेमका कोणाचा आणि कोणत्या भाषेत. का मुंबईमध्ये महापौर कोणाचाही शंका आहे का? मुंबईमध्ये ही शंका असताच कामा नये. मुंबईमध्ये मराठीत महापौर होईल, पण आता भारतीय जनता पक्षानं काय सुरू केलं आहे? मुंबईचा महापौर हिंदू होईल. बरोबर ना? हिंदू होईल. हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात लफंगे, हे आम्हाला शिकवतात हिंदुत्व. या मुंबईतूनच हिंदुत्वाचा लढा बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केला आहे. लक्षात घ्या. पण ही मुंबई मराठी आहे. ही मुंबई मराठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, पण शिवाजी महाराज मराठी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, आंबेडकर मराठी आहेत. हे लक्षात घ्या. आम्हाला हे हिंदुत्वाचं खूळ लावू नका. आमच्या नसानसात, रक्ताच्या प्रत्येक थेंबात हिंदुत्व आहे, पण मुंबईचा महापौर मराठी होईल, हे हिंदू होईल वगैरे आम्हाला सांगू नका. मी जे म्हणालो, इथे जय महाराष्ट्र चालणार, जय श्रीराम आमच्या हृदयामध्ये, पण इथे जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी हाच नारा चालणार. वातावरण बिघडवू नका. अरे सोड रे, अरे सर, बस हो गया, चलो. हिंदी में क्या है आपका, पूछिए. चलो, हिंदी में क्या है, किसके ऊपर? भारतीय जनता पार्टी अब एक गुंडों की पार्टी बन गई है. आपको मालूम है ना, ऑफिशियल एक गुंडा पार्टी बन गए. उनके जो साथी अजित पवार, उनके पार्टी में महाराष्ट्र के सब गुंडों के जो डॉन है, उनके पार्टी से चुनाव पुनः में लड़ रहे हैं.